एक डायनामिक लीडर परभणी जिल्ह्याला मिळालेला. तुमच्या नगरपालिकेचा जर तुम्हाला विकास करायचा आहे तर सईद खान यांच्या पाठीशी तुम्ही राहा. 25 कोटीचा आम्हाला निधी मिळाला, आम्ही कधी पाथरीकरांनी अनुभवला नाही. म्हणजे विकासाचं व्हिजन असलेल्या, मुंबईमध्ये वजन असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचा निधी शासनाकडून मिळतो आणि ती निधी आणून द्यायची ताकद सईद खानमध्ये आहे. आपल्यासोबत पाथरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आलोक चौधरी आहेत. नक्कीच सईद भैया हे एक नव उदयोन्मुख नेतृत्व परभणी जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना उमेदवारीची विधान परिषद निवडणुकीमध्ये संधी दिली, उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण की एक चळवळीतला एक कार्यकर्ता त्यांनी निवडलेला आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे या गेल्या शिवसेनेचं जे ऐतिहासिक बंड झालं त्यानंतर जी पक्ष संघटना उभी करायची होती परभणी जिल्ह्यामध्ये, त्यांनी फार वाडी वस्त्यावरती जाऊन शिवसेना संघटना तळागाळात नेली, शिवसैनिक जोडले पक्षाशी आणि त्यानंतर त्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला उमेदवारी मागितली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतरही ते अपक्ष निवडणूक लढले आणि तब्बल 55,000पेक्षा जास्त मतं त्यांनी घेतली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेमध्ये सक्रिय झाले आणि पुन्हा शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला जोडायचं, अल्पसंख्याक समाजाला जोडायचं त्यांनी काम केलेलं आहे. एक चांगल्या नेत्याला या संधी मिळालेल्या आहे. निश्चितपणे ते या संधीचं सोनं करतील. मी सईद खान यांचं काम पाहूनच 2 वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांची कामाची पद्धत, त्यांचं जे विजनरी लीडर आहे, एक डायनामिक लीडर परभणी जिल्ह्याला मिळालेला आहे आणि त्यांनी या आमच्या पाथरीसारख्या कवर्ग नगरपालिकेमध्ये त्यावेळी तर कोणतंही पद त्यांना नव्हतं, पण शिंदे साहेबांना आमच्या पाथरीचे सगळ्या ज्या काय मागण्या आहेत पाथरी नगरपालिकेच्या त्या पूर्ण केल्या. 25 कोटीचा आम्हाला निधी मिळाला, आम्ही कधी पाथरीकरांनी अनुभवला नाही. एवढा मोठ्या प्रमाणात रस्ते नालीसाठी 25 कोटीचा निधी मिळाला आणि त्यानंतर आम्ही जी पाथरीकरांची मागणी होती की साई भक्ताची, हे साई तीर्थक्षेत्र याच्यासाठी निधी मिळाला पाहिजे. तात्कालीन त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, आम्हाला 100 कोटी नुसते जाहीर झाले आणि पुन्हा त्यानंतर ते काहीही झालं नाही त्यावरती. पण सईद खान यांनी, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा हा प्रश्न त्यांनी लावून धरला आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी पाथरीसाठी 91 कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मंजूर केले. त्यापैकी आता पैसे वर्गही झालेले आहेत आणि सईद भाईच्या नेतृत्वामध्ये आता हे पुढील विकास कामं साई तीर्थक्षेत्राचे होतील. तर अशा म्हणजे विकासाचं व्हिजन असलेल्या, मुंबईमध्ये वजन असलेल्या खऱ्या नेत्याला उमेदवारी मिळाली, याबद्दल नक्कीच आनंद आहे मनामध्ये. सईद खान यांनी अशी कोणती कामं केली, त्या कामाच्या आधारावर तुम्हाला वाटते की जे मतदार आहेत, उद्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहात, नगरसेवक मतदान करणार आहे, झेडपीच्या सदस्यांनी, नगरसेवकांनी असा काय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं? मला एकच वाटतं की मी या निमित्तानं मतदारांना सांगेल, ही स्थानिक स्वराज्याचे जे मतदार आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवकांना प्रामुख्यानं सांगेल की नगरपालिकेचा पूर्ण अभ्यास असलेला हे नेतृत्व आहे. म्हणजे स्थानिक नगरपालिकेला काय लागतं, मोठ्या मोठ्या योजना आहेत शासनाच्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, त्यानंतर वेगवेगळ्या हेडखाली विकास निधी असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल, वेगवेगळे नगर उत्थान असेल, या हेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा निधी शासनाकडून मिळतो आणि ती निधी आणून द्यायची ताकद सईद खानमध्ये आहे. सईद खान यांचं मुंबईमध्ये फार मोठं नेटवर्क आहे आणि त्यांनी तेच पद्धतीनं काम केलेलं आहे. पदावर नसताना त्यांनी अनेक नगरपालिकेला निधी मिळवून दिलेले आहेत. तर आता तर ते पद आहे त्यांच्याकडे आणि या पदाचा उपयोग होईल आणि माझी नगरसेवकाला आणि त्यात नगरपालिकेनं सुद्धा जे काउन्सिल आहे त्यांना सुद्धा माझी या निमित्तानं विनंती राहील की नक्कीच तुमच्या भागाचा जर तुम्हाला विकास करायचा आहे, तुमच्या नगरपालिकेचा जर तुम्हाला विकास करायचा आहे, तर सईद खान यांच्या पाठीशी तुम्ही राहा. येणाऱ्या जे 5-6 वर्ष जे असतील हे तुम्हाला दिसेल की यापूर्वी स्थानिक स्वराज्यामध्ये नगरसेवकांच्या, जिल्हा परिषद सदस्याच्या मतानं आमदार होतो, पण त्यानंतर तो आमदार कुठेही दिसत नाही. मग हा आमदार त्या पद भूषवण्यामध्येच असतो तो आणि सभागृहामध्येच त्याला त्याच ह्याच्यात राहत होतो. पण जे मतदाराचे जे प्रश्न आहेत, मतदाराच्या मागण्या आहेत, याकडे साफ दुर्लक्ष करतो. पण सईद खान हे एक विजनरी लीडर आहे आणि
जर मतदारांनी जर साथ दिली तर तुमच्या नगरपालिकेचा जर तुम्हाला जर विकास करून घ्यायचा आहे, जिल्हा परिषद सदस्य असतील, तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करून घ्यायचा असं, तर या नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही राहा, यांना भरघोस मतानं तुम्ही विजयी करा. मी असं या निमित्ताने विनंती करेन.